लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांना पार्थने खूप छान असं नंदिनीला समजावून सांगितलं देखील असतं. त्यामुळे आपण बघतो की नंदिनीच्या चेहऱ्यावर देखील स्माईल, ती प्रसन्नता परत आलेली असती. प्रेक्षकांना असं काय सांगितलं पार्थने जे नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू आलं, तर त्याने असं सांगितलं की आपण जर एखाद्या वस्तूच्या मागे लागलो तर ती आपल्यापासून दूर जाते, पण जर आपण त्या वस्तूचा नाद सोडला किंवा आपण जर शांत बसलो तर ती वस्तू अलगद आपल्या जवळ येते, असं त्याने म्हटलेलं असतं. आणि पार्थ नंदिनीला म्हणतो की लवकरात मला काका म्हणणारी एक चिमणी या घरात नक्की येणार. आणि नंदिनी बघा, नंदिनी म्हणते की हे रिपोर्ट सुद्धा हे सांगतात की माझं आई होणं कठीण आहे. आणि ती मनोमन म्हणते की म्हणूनच जीवांची 100% खात्री पटली तेव्हा तिथे एक मुलगी येते आणि नंदिनीला म्हणते की माय, ही म्हणते की साबण घेते का, सगळे दाग धुवून काढणार. थोड्यात नंदिनी म्हणते की दाग 100% जातील याची खात्री आहे तुला. आणि ती मुलगी म्हणते की 100% खात्री तर कशाचीच नसते. आणि इकडे नंदिनी मनोमन म्हणते की ह्या छोट्या मुलीने खरंच किती मोठी गोष्ट सांगितली. आणि तिला आशा लागून जाते. ती म्हणते की माझे आई होण्याचे चान्सेस म्हणजे अजूनही आहेतच. आणि प्रेक्षकांनो, असा हा आपल्या नंदिनीच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग. अशा प्रकारे हा मालिकेचा आजचा एपिसोड होता. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.